केलं. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी छापील उत्तर दिलेले आहेत, परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात या निमित्ताने आणून द्यावी लागेल की हा जो रस्ता आहे हा एका बाजूला पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नगर, नाशिक याच्या मध्यम भागामध्ये असलेला आहे आणि विशेषतः सभापती महोदय एशिया खंडामधली सर्वात मोठी MIDC आता इकडे आपण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आजूबाजूचा तळेगाव विळेगाव ह्याच्यामध्ये देखील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तिकडे लोक राहायला येत आहेत, कामगार आहेत, कामगारांची असलेली लोकांची संख्या पण देखील वाढते. सभापती महोदय, या बाबतीतलं पण देखील एक निवेदन सन्मान्य त्या भागातले आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पण दिलं होतं. हे 8 पदरी रस्ता जे आपण प्रपोज केलेलं हे ऑलरेडी प्रपोज्ड आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक तर हे किती महिन्यामध्ये ह्याचं काम प्रत्यक्ष सुरू होईल, हा झाला एक. दुसरा, MIDC त्याच्यात रिपेअरिंगच करत नाही, आपल्यावरती तो ताण येतो PWD. जर तुम्ही बघितलं असेल, मोठे ट्रॉलर असतील, कंटेनर असतील, त्या इंडस्ट्रीला लागत आहेत, तिकडे त्यांना काही तेथील सहभाग नाही आहे. त्यांना आपण सूचना देणार आहात का व त्यांच्या व्यतिरिक्त असलेली जी रद्द आहे, कारण शेवटी गाड्या त्यांच्यासाठीच मोठ्या प्रमाणावर देत आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काहीतरी उपाययोजना करावी लागणार ना, कारण 65,000ची असलेली संख्या तिकडे रहदारी आहे, रस्ते आपण एवढे छोटे आहेत, ट्रॅफिकची व्यवस्था किंवा काय नाही, लोकांचे हाल होत आहेत, आंदोलनं झाली, उपोषणला लोक बसले, त्या रामदास आबा आणि अशोक केडेकर म्हणून तिकडे रास्ता रोको विको करण्याचे असे आंदोलन झाले. म्हणून या तिन्ही प्रश्नाच्या बाबतीत मंत्री महोदय की आपण याच्यात काय न्याय देणार आहात का?